ओके, तर स्टार्ट करूयात. काय करायचंय आपल्याला? तर बऱ्यापैकी बरंच मुलांना समजतंय मला असं वाटतं, आणि जर कोणाला व्हॉइसचा काही प्रॉब्लेम येत असेल तर थोडं ऍडजस्ट करा आणि माऊसच्या कर्सरवर फोकस करा. ठीक आहे. तर आज आपण डिझाईन मध्ये बघणार आहोत की मॉकअप डिझाईन कशा पद्धतीने करायची आहे. तर याला इथं ठेवतो मी. रेकॉर्डिंगचा थोडा इश्यू येत होता, तर मग दुसरा पर्याय निवडलाय. ठीक आहे. तर ठीक आहे, स्टार्ट करूया. तर आपण लास्ट टाइम बघितलं होतं की आपलं लग्नपत्रिकेची एक डिझाईन पाहिली होती, बरोबर? तर आता त्यानंतर 7x9 ची साईज घेतली मी. आणि एक आपण एक डिझाईन बनवायची आहे की वेफरचं पॅकेट असेल किंवा कोणत्याही प्रकारचं मॉकअप असेल, तर मॉकअप डिझाईन कशा पद्धतीने बनवायचे. एक सिंपल मध्ये बघूया, तुम्ही तुमच्या व्यवस्थित पद्धतीने करा. ठीक आहे. तर इथे सर्च करतो मी वेफर्स किंवा चिप्स. चिप्स असं म्हणतात, चिप्स. म्हणजे रेफरन्स साठी एखादी गोष्ट आपल्याला डिझाईन बनवायची असेल तर आपण रेफरन्स शोधतो. तर रेफरन्स साठी आपण एखादी डिझाईन बनवूयात. तर सपोज ह्या टाईपची आपल्याला एक डिझाईन बनवायची आहे, तर मी एक 7x9 ची साईज घेतली. कोणतीही साईज तुम्ही घेऊ शकता, असं काही नाही की साईजचा काही प्रॉब्लेम आहे. आणि सॉलिड कलर देऊयात आपण त्याला, रेड. डार्क असा दिला तरी चालेल, काही हरकत नाही. ठीक आहे. आता रेफरन्सला बघा कोणते पण, आणि त्यानंतर तुमची डिझाईन जी आहे ते बनवून घ्या. ठीक आहे. फक्त आपल्याला याच्यामध्ये काय बघायचं, तर मॉकअप डिझाईन कशी बनवतात. आता आपण काय करूया, चिप्स साठी पीएनजी घेऊया. चिप्स ओके. चिप्स पीएनजी घेतले. त्यामध्ये आपण हा एक पीएनजी जो आहे तो घेऊया. आणि पुढे याला मोठं करतो. आणि आपलं ब्लॅक कलर घालून टाकूया त्याच्यातलं. एकच मिनिट. ठीक आहे, ब्लॅक कलर गेलाय. त्याला बॅकग्राऊंड आपलं खाली शॅडो पडताना दाखवायचे असेल त्या पद्धतीने तुम्ही दाखवू शकता. 2 मिनिटं. मी स्वतः तुमचं लाईव्ह सेशन मध्येच हे शिकवणार होतो, बट मुलं अटेंड राहत नाहीये, कारण आजकाल सगळे बिझी असतात. आणि म्हटल्याप्रमाणे खरंय ती गोष्ट, कारण आपण 40-40 मुलांना जरी सोबत घेऊन जायचं म्हटलं तर 40 मधले 10च मुलं अटेंड करतायत. ते मुद्दामून नाही करत, त्यांनी सुद्धा पैसे भरले. त्यांचं काहीतरी इमर्जन्सी असते, ही गोष्ट मी समजू शकतो. ठीक आहे. आता याच्या खाली शॅडो टाकायची असेल तर आपण काय करणार, थोडं एक लेअर घेणार. थोडं इथं ठेवतो. आणि ब्रश घेऊयात आपण आणि शॅडो देऊयात. ठीक आहे. शॅडो साठी थोडं व्यवस्थित ऍडजस्ट करून घेऊयात. आणि आपलं कर्सर जो आहे त्याला मोठं केलं. ओके. आणि सॉरी, शॅडो जी आहे ती नवीन लेअर वर पाडायची आहे, अशा पद्धतीने. आणि त्याला खाली घेतलं. त्याच्या खाली आलं. ऑपेसिटी थोडी कमी करा त्याची, अशा पद्धतीने. आणि थोडं वर घ्यायचं असेल तर वर घ्या. ती लेअर जी आहे, लेअरला मूव टूलने आलो आणि थोडं वर घेतलं. ओके. तर अशा पद्धतीने तुमचं पीएनजी रेडी झाली आहे. तुम्ही व्यवस्थित डिझाईन बनवा तुमच्या पद्धतीने. डिझाईन साठी भरपूर अट्रॅक्टिव्ह पीएनजी वगैरे असतात, तुम्ही ते युज करू शकता. ठीक आहे. त्याच्यामध्ये अशा टाईपचं नको. आपण मिरची घेऊयात, रेड कलरची. भेटते का बघूया यामध्ये. ठीक आहे. चिली म्हणतात आय थिंक ना, चिली. इंग्लिश चिली. मला माहित नाहीये, बट बघूयात. ओके, चिलीच म्हणतात. तर चिली आपण घेऊयात स्पायसी दाखवण्यासाठी. तर रेड कलरचं बॅकग्राऊंड आहे, तर आपल्याला ग्रीन कलरची चिली दाखवायची आहे. तर कॉपी पीएनजी करतो इथे आणि पेस्ट करूया. ठीक आहे. 2 मिनिटं. आता व्हाईट जो बॅकग्राऊंड आहे तो घालवायचा आहे एका क्लिक मध्ये. आणि त्याला हे जे आहे आपलं ग्रीन कलरचं आहे त्याला असं टाईप मध्ये ठेवतो इथे. थोडं ऍडजस्ट करूया त्याला इथं. आणि कंट्रोल जे करून दुसरी कॉपी घेऊया त्याची. कंट्रोल जे या साईडला घेऊयात.
आणि थोडं असं करूया, ठीक, किंवा असं अशा पद्धतीने इथं घेऊयात त्याला. आणि या दोघांना काय करायचं, फिल्टर मध्ये जायचं, ब्लर मध्ये जायचं, ग्लोसन ब्लर द्यायचं, थोडंफार इथं सेटिंग ऍडजस्ट करा, मायनस करतो मी. आणि आपली मिरची जी आहे ती थोडी ब्लर झाल्यागत दिसते बघा, तर असं ब्लर इफेक्ट जो आहे तो तुम्ही इथनं देऊ शकता. ओके, अशा पद्धतीने याला डिलीट करतो, यालाच कंट्रोल जे, आणि अशा पद्धतीने याला ऍडजस्ट केले, आपण ब्लर केले त्याला. ओके, तर आता आता टेक्स्ट टाईप करायचे, त्यामध्ये तुम्ही नॉन व्हेज व्हेजचे जे काही पीएनजी असतात ते सुद्धा त्यामध्ये ऍड करू शकता. म्हणजे ते नाही का ग्रीन कलरचं असतं बघा, वेट दाखवतो तुम्हाला. नॉन व्हेज पीएनजी, वेट, नॉन व्हेज पीएनजी. ओके, नॉन व्हेज पीएनजी टाकलं, त्याच्यामध्ये ग्रीन कलरचं पाहिजे तर फक्त व्हेज पीएनजी टाकलं तरी येऊन जाईल इथे. ओके, व्हेज पीएनजी सर्च केलं, त्यानंतर व्हेज व्हेज पीएनजी, अरे बापरे, हा हे बघा व्हेज मार्क पीएनजी आहे ते. त्यानंतर ग्रीन कलरचाच हवंय आपल्याला, तर ग्रीन कलरचे शोधा, कॉपी इमेज, पेस्ट, त्या टाईप मध्ये इथं घ्या. व्हाईट पाहिजे असेल तर व्हाईट भेटून जाईल तिथे, ठीक आहे, व्हाईटच घेऊयात आपण, अशा टाईप मधलं. कॉपी इमेज, पेस्ट, डिलीट, कॉपी नाही झालं, पुन्हा कॉपी करतो, कॉपी इमेज, पेस्ट, आणि या साईडला चिटकून टाकू त्याला. ओके, तुमच्या पद्धतीने त्याला ऍडजस्ट करून घ्या, आणि थोडं डिस्टन्स जो आहे तो सोडवा खाली, कारण आपली पट्टी जी आहे ती तिथे येते, त्यामुळे. ठीक आहे, बाकी इथं चिली स्पायसी काय द्यायचंय ते नाव जे आहे ते तुम्ही देऊ शकता तुमच्या हिशोबाने. मग फॉन्ट वगैरे चांगला सिलेक्ट करा, आणि शेप्स टेस्ट टूल घेतला, शेप्स इंग्लिश श्रीदेव लिपी सिलेक्टेड आहे. इथं आपण घेऊयात तात्पुरतं हिंद, त्यानंतर मी फिरवतो, चिप्स माझा. ओके, चिप्स माझा, काहीतरी वेगळं टाका डिझाईन बनवत असताना. मसालेदार वगैरे जे काय असेल ते तुम्ही टाकू शकता, मराठीत जरी बनवायचं असेल तर तुम्ही त्या ठिकाणी बनवू शकता. ओके, आता चिप्स माझा टाकले, कंट्रोल जे करतो, आणि स्मॉल मध्ये मराठीत टाईप करतो, चव आपल्या हक्काची. ओके, मनाने काहीतरी टाकून दिलंय मी, तुम्ही तुमच्या पद्धतीने करा. ठीक आहे, म्हणजे काही टायटल वगैरे टाकायचं आहे तो व्यवस्थित त्या ठिकाणी टाकून द्या. ठीक आहे, अशा पद्धतीने. आणि ते मॉकअप मध्ये बघूयात कशी दिसते आपण नंतर. ओके, इथपर्यंत कळालं. आता त्यानंतर अजून एक चिप्सचे पीएनजी घेतो मी, चिप्स पीएनजी, अरे इंग्लिश मध्ये घेतो पहिलं, चिप्स पीएनजी. ओके, चिप्स पीएनजी घेतले, इथे सिलेक्ट करून त्यानंतर अशा पद्धतीने जे काही पडतायत ते आपल्याला घ्यायचे. तर कॉपी इमेज केलं, आणि कॉपी इमेज केल्यानंतर इथं पेस्ट केलंय, पेस्ट केल्यानंतर ब्लेंडिंग मोड देऊन बघा जातंय का, स्क्रीनवर घेतलं, ठीक आहे गेलंय. तर ब्लेंडिंग मोड आपण अशा पद्धतीने देऊ शकतो त्याच्यावर, अशा टाईप मध्ये. ओके, अशा पद्धतीने द्या, म्हणजे जरा दिसायला पण अट्रॅक्टिव्ह वाटेल. त्याच्यावर ब्लर ब्लर इफेक्ट द्यायचा असेल तरी चालेल, असं काय नाहीये. ओके, तर अशा पद्धतीने आपलं रेडी झालंय फास्ट फास्ट मध्ये. तुम्ही अजून काही याच्या व्यतिरिक्त करायचं असेल तर करू शकता. ठीक आहे, आता फायनल काय करायचं, नीट लक्ष द्या. ऑल्ट कंट्रोल शिफ्ट ई. ओके, नवीन लेअर क्रिएट झाली, ऑल्ट कंट्रोल शिफ्ट ई ने, त्यानंतर तिला वर घेतली. आणि आता आपलं सेकंड काम आहे की आपल्याला जायचंय फ्री पिक वेबसाईट मध्ये, फ्री पिक वेबसाईट. ओके, फ्री पिक वेबसाईट मध्ये गेल्यानंतर लॉग इन डिटेल्स वगैरे काय मागतील ते मागू द्या, इथे फिलअप करा, आणि त्यानंतर आपण घेऊयात मॉकअप. चिप्स असं येणार नाही, आपल्याला शोधावं लागतील मॉकअप्स वगैरे पॅकेटचे. हे बघा, चिप्सचे पीएनजी पण भेटून जातील इथे. आपल्याला मॉकअप पाहिजे तर इथे मी मॉकअप करतो,
आणि इथं मॉकअप भेटून जातील. फ्री मधले असतात, काही पेड वाले असतात. ज्यांना पेड पाहिजे त्यांनी परचेस करू शकता. असं काही नाहीये की फ्रीज यूज करा. ज्यांना काम करायचे त्यांनी पेड वाले घेऊ शकता. शोधावं लागेल. फ्री भेटत नाही सहसा लवकर. ठीक आहे. चिप्स फ्री. मॉकअप्स फक्त सर्च करूयात, त्यामध्ये आहे का काय. या गोष्टीसाठी वेळ लागेल फक्त, बाकी काही नाही. ठीक आहे. इथं एक दिसतोय मला, बट हे जेपीजी आणि ईपीएस आहे बघा. आपल्याला इथं पीएचडी असलेलं पाहिजे. पीएचडी असलेलं बघा इथं क्लिक करतो मी. हे पेड वालं आहे. फ्री मध्ये पाहिजे ना आपल्याला. तर याला कट करतो आणि हे आय थिंक फ्री असेल. तर थोडं फ्री पिक वेबसाईट आहे ना, फ्री वेक्टर, ती सर्च करा. त्याच्यामध्ये फ्री भेटून जाईल. काही काहींना लवकर भेटणार नाही, मग मेसेज करू नका की सर भेटत नाहीये. तुमची वेबसाईट माझी वेबसाईट वेगवेगळी नाही दिसत. सगळ्यांकडे स्क्रीनवर एकच वेबसाईट दिसते. ठीक आहे. तर अशा पद्धतीने डाउनलोड होतंय. वेट. हे पण पेड वालंच दिसतंय. मी लास्ट टाइम बनवली होती ती घेऊ शकतो, बट मी कुठून घेतली, कशा पद्धतीने घेतली, हे प्रत्येक गोष्ट तुम्हाला कळाली पाहिजे. पुन्हा एकदा दाखवूया. त्याच्यामध्ये कट करू. होमला जाऊ. कॅन्सल. मॉकअप. हे बघा इथं मॉकअप पण येत आहेत. त्यामध्ये तुम्ही वेडिंगचं चेंज करू शकता. आहे का पण याच्यामध्ये काय, ते डाउनलोड करून ठेवूयात, नंतर उपयोग येईल. असं काही दिसलं ना, सगळं डाउनलोड करून ठेवा. पीडीएफ फाईल आहे. हे बघा, हे गणपती बाप्पाचा फोटो आहे. जर तुम्हाला डिझाईन साठी लागायचं असेल, एचडी फोटो जे आहेत ते इथनं भेटू शकतात तुम्हाला. ठीक आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं लास्ट टाइम सुद्धा. मॉकअप बघा, टी शर्टचं सुद्धा आहे इथे. आपल्याला पाहिजे इंग्लिश, ज्याची बेटर असेल त्याला लवकर शोधता येईल. बॉक्स टाईप करतो मी एकदा. बॉक्सचा मॉकअप भेटला इथे. बॉक्सचा मॉकअप फ्री आहेत बघा हे. इथं मॉकअप मध्ये ऍड करू शकतो बॉक्स मध्ये, पण ते रॅपिंगला काय म्हणतात लक्षात नाही. सजेस्टला पण येत नाहीये ते व्यवस्थित. 2 मिनिटं. ठीक. तर एक अशा पद्धतीने शोधावं लागेल. बॉक्स. बॉक्सचे फ्री भेटत आहेत, पण रॅपिंगचे भेटत नाहीये. रॅपिंग टाकून रॅपिंग नाही आलं. चिप्स. चिप्स येत आहे, पण त्याच्यामध्ये पेड वालं पाहिजे ना, फ्री वालं पाहिजे नाही. जेपीजी येत आहे. त्याच्यामध्ये आपल्याला एडिट नाही करता येणार. बघूयात. डाउनलोड झाले. अशा पद्धतीने डाउनलोड दिसेल तुम्हाला. चिप्स सर्च केल्यानंतर ओपन फाईल करतो. आणि जेपीजीच आहे बघा. जेपीजी म्हणजे नॉर्मल फोटो आहे. फोटो आपल्याला चेंज नाही करता येणार. आपल्याला पीएचडी फाईल हवी. डिलीट करतो मी त्याला. काय म्हणतात त्याला नेमकं, बघूयात. क्लिक केल्यानंतर येऊन जाईल ना. वेक्टर फूड चिप्स. पॅकेज. हे सर्च करूयात आपण. कॉपी केलं आणि इथं नाही, प्रीपिक मध्ये सर्च करायचं. कट करतो आणि मी तुम्हाला सांगितलं होतं ना, ज्याला इंग्लिश बेटर असेल ना त्याला भेटून जातील. हे बघा इथं भेटून गेलंय. त्याच्यामध्ये वेगळं आलंय. आपल्याला चिप्सचं पाहिजे नव्हतं. इथं बघूयात आहे का. जेपीजी सुद्धा. हे कोणतं. हे AI जेपीजी.
माझ्या इथनं 2 मिनिटात काढून देऊ शकतो, बट मी तुम्हाला कशा पद्धतीने शोधतोय आणि जर शोधताना तुम्हाला एवढा वेळ लागणार असेल तर मग नाव टाईप करायचं डायरेक्ट, म्हणून मी ते नावासाठी शोधतोय. ठीक आहे, हे सुद्धा जेपीजी, आपल्याला जेपीजी नाही तर पीएचडी पाहिजे, जेणेकरून आपल्याला त्यामध्ये चेंजेस करता येईल. फोटो मध्ये नाही चेंजेस करता येत आपल्याला. चिप्स टाकून बघू इथे. चिप्स इलिस्टर मध्ये चेंज करू शकतो आपण. ऍड ऑफ फोटोशॉपचं नाही दिलंय इथं, दिलंय का? इथं पण नाही दिलंय. पीएस इथे पीएचडी टाकू. पीएचडी इथं सिलेक्ट करू. भेटलं. ठीक आहे. पिलॉन पॅकेज चिप्स टाकलं, त्यानंतर पीएचडी कॅटेगरी सिलेक्ट केली. इथं बघा, इथनं करू शकता तुम्ही पीएचडी, आणि आता भरपूर इथं आलेलं आहे. तर त्यामधलं आपण हे घेऊयात, डाउनलोड करू. फ्री डाउनलोड होईल. डाउनलोड झाल्यानंतर इथं तुम्हाला अशा पद्धतीने डाउनलोड होताना दिसेल. 63 MB ची फाईल येते, ती डाउनलोड करून घ्या. वेळ लागेल. ठीक आहे, डाउनलोड होऊ द्या. एक एक स्टेप दाखवतो मी. आपलं तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्या की आपला मॉकअपचा टॉपिक सुद्धा नव्हता. तुम्ही माझे जे काही टॉपिक्स आहेत त्यामध्ये बघू शकता की मी मॉकअप डिझाईन शिकवणार आहे, मी सांगितलेलंच नाहीये. तरी पण म्हटलं A to Z शिकायचं म्हटल्यावर कधीतरी तुम्हाला मॉकअपचं काम पडेल, आणि मॉकअप डिझाईन सुद्धा कशा पद्धतीने सिम्पल बनवतात हे सुद्धा दाखवून देऊयात मुलांना. कारण प्रत्येक गोष्ट एवढं शिकवतोय आणि छोट्या थोड्याफार गोष्टीसाठी नाही तुम्हाला मागं ठेवू शकत. कारण आपण आतापर्यंत प्रत्येक टॉपिक बघितलाय, त्यामध्ये बेसिक पासून टूल्स वगैरे, इलेक्शन डिझाईन असेल, आपल्या फेस्टिवलच्या डिझाईन कशा पद्धतीने बनवायचा, कलर कॉम्बिनेशन असेल, फॉन्ट अलाइनमेंट असेल, आता वाढदिवसाचे बॅनर बघायचे आपल्याला, आणि सिनेमॅटिक डिझाईन बघायचे, हे सर्व आपण बघणार आहे. तर मग या क्षुल्लक कारणामुळं नको मागे राहिला, त्यामुळे डाउनलोडिंग साठी मला टाइम लागतोय. होऊन जाईल लगेच. ठीक आहे. तर त्यामध्ये भरपूर मॉकअप्स वगैरे भेटतात. कोणत्या पण मॉकअपचा तुम्ही वापर करू शकता. फक्त लक्षात घ्या, पीएचडी फाईल डाउनलोड करायची, नॉट जेपीजी. ठीक आहे, नाहीतर पुन्हा मेसेज करून सांगाल की सर असं झालं तसं झालं. ठीक आहे. तर व्यवस्थित तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ती फाईल जी आहे ती डाउनलोड करा. यामध्ये पण हे बघा, ही पण पीएचडी फाईल आहे, फ्री पीएचडी. ओके, हे डाउनलोड झालंय आपलं. याला बंद करून ठेवतो. सेम त्याच्यानंतर हे जरी यूज, हे बघा, पुढं डाउनलोड झाल्यानंतर डबल क्लिक करा आणि पीएचडी ला डबल क्लिक करा. ओके, ओपन होऊन जाईल पीएचडी फाईल आपली याच्यामध्येच. ओके, आता व्यवस्थित नीट लक्ष द्या. मी ही लेअर आपली बनवलेली आहे, हिला कट करतो. हे बघा, ही लेअर आणि ही लेअर. ओके, याच्यामध्ये अजून काही चेंजेस करायचे असेल तर करू शकता. डिलीट करतो मी 2 मिनिटं. आणि आपली चिप्स माझा जो आहे त्याला मी जरा दुसरा फॉन्ट देतो व्यवस्थित. असं पण चांगलं दिसतंय, पण मला अट्रॅक्टिव्ह थोडं बनवायचं असेल तर मी थोडं त्याला हे करूया. चिप्स माझा, डबल क्लिक, सिलेक्ट. एक फॉन्ट घेतो मी वेगळा, आणि त्याला अशा टाईपने हे करतो. सिलेक्ट, बारीक. ओके, त्याला स्मॉल वाटते, थोडं वर घेतो याला. आणि त्यानंतर चिप्स माझ्याला सिलेक्ट केला, पुन्हा थोडं मोठं केलं, आणि त्याला साईडला घेऊया, सरकूयात. ठीक आहे. याच्यामध्ये तुम्हाला कलर द्यायचा असेल कलर द्या, येल्लो कलर द्यायचा असेल येल्लो कलर देऊ शकता. बघूयात येल्लो कलर देऊन.
जर याचा कलर पिक करायचा असेल तर याचा कलर पिक करा, बट मला वाटतं व्हाईट कलर चांगला दिसेल याच्यापेक्षा, तर व्हाईट देऊयात. चव आपल्या हक्काची जे आहे ना वाक्य, त्याला जर तुम्ही येल्लो कलर दिला तर चांगलं दिसेल. येल्लो कलर घेतो इथनं डायरेक्ट मॅन्युअली आणि आपलं हे करूया. ठीक आहे, कंट्रोल शिफ्ट अल्ट ई, न्यू लेअर, टॉपला घेतो आणि आपण मॉकअप डिझाईन जी घेतली आता त्याला ओपन केलं. त्यामधला आता मूव टूल ऑन केला आणि नीट लक्ष द्या, हा जो पार्ट आहे, ओके, हा पार्ट आपल्याला हवाय का ते चेक करा. ग्रीन कलर आहे, हे काय मॉड्यूल आहे, तर याला डबल क्लिक करा. डबल क्लिक केल्यानंतर असा इंटरफेस दिसेल. हे जे आहे याला डिलीट करायचंय. डिलीट वर क्लिक करा याला सिलेक्ट करून, किंवा डायरेक्ट आपण उचलून या लेअरला इथं आणूया आणि याच्यावर टाकून देऊयात, बघूयात. ठीक आहे, डिलीट करा. डिलीट होत असेल तर, इथं होत नाहीये. आणि थोडं इथं हे केलं, ऍडजस्ट करूयात आपण. त्यानंतर अल्ट दाबून थोडं खाली घेतो. साईज व्यवस्थित घेतली असते तर बेटर झालं असतं, पण ठीक आहे, सांगण्यासाठी सिंपल कळालं असेल. ठीक आहे, ऍडजस्ट करा आणि कंट्रोल यस. ओके, कंट्रोल यस केला. इथं येऊन बघू, लोडिंग होतंय. अशा पद्धतीने झालंय ते. ठीक आहे, त्यामध्ये तुम्ही ऍडजस्ट करा आणि हे बघा. ओके, तर बॅकग्राऊंड वगैरे तुम्ही बघू शकता त्यामध्ये चेंज झालेली आहे. तर त्यामध्ये तुम्ही भरपूर चेंज करू शकता. म्हणजे सपोज इथला ऑब्जेक्ट सिलेक्ट केला आणि बॅकग्राऊंड चेंज करायचा असेल, याला अजून शॅडो द्यायची असेल, सेट करू शकता. बघा आता किती प्रॉपर दिसतंय. म्हणजे आपली ही डिझाईन बघा तुम्ही आणि मॉकअप मध्ये आलेली डिझाईन बघा. ठीक आहे, तर अशा पद्धतीने मॉकअप शोधा, चांगले डिझाईन क्रिएट करा, जेणेकरून ते व्यवस्थित आणि भारी दिसेल. ठीक आहे, इथपर्यंत कळायला सगळ्यांना? सिंपल आहे, टेक्निकल नाहीये काही गोष्टी. प्रॅक्टिस केलं, झटलं थोडं, तर तुम्हाला प्रत्येक गोष्ट जी आहे ती समजून जाईल. ओके.